माहीतच आहे की गेल्या निवडणुकीत 2019 मध्ये मी मात्र 3-4 हजाराच्या फरकाने माझा विजय राहून गेलेला होता. यावेळेस मी मोठ्या प्रमाणामध्ये 19 नंतर मी जनतेच्या संपर्कामध्ये राहिलो, लोकांच्या समस्या सोडवण्याचं काम केलं आहे. कोविडच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये काम केलेलं होतं आणि विशेष माझ्या दक्षिण नागपूरच्या कार्यकर्त्यांनी यावेळेस भरपूर मेहनत घेऊन घरोघरी जाऊन प्रचार केला. एक चांगल्या पद्धतीचं वातावरण असताना आणि सर्वसामान्य लोक मतदारांचं असं म्हणणं होतं की गिरीश भाऊ यावेळेस आपले विजय निश्चित आहे. अशा परिस्थितीमध्ये माझा 14,000च्या जवळपास मतांनी पराभव होणं हे माझ्या कार्यकर्त्यांना, माझ्या पक्षश्रेष्ठींना तसंच माझ्या सर्वसामान्य मतदारांनासुद्धा न पचणारी गोष्ट होती. आणि त्याच्यामुळे मी या लोकांची जी याच्यावरनं मला असं वाटलं की बा आपण कुठेतरी या लोकांना न्याय देण्याकरता आपण कुठेतरी प्रयत्न करायला पाहिजे. आणि म्हणूनच मी हे जे 5% मशीनचं जे फेर काउंटिंग करता मी टाकलेलं आहे. पण मला असं वाटतं की बा त्यांनी मला असं सांगण्यात आलं की बा कुठल्याही प्रकारचे EVM मशीन किंवा VVPAT न मोजता फक्त EVM मशीन जी आहे ही फक्त ते आम्ही चेक करून देऊ असं त्यांनी म्हटलेलं आहे. परंतु माझा त्यांना प्रश्न आहे, जर कुठल्याही प्रकारचा जर या प्रक्रियेमध्ये गोंधळ झालेला नाही आहे तर मग तुम्हाला VVPAT मोजण्याकरता काय घाबरण्याचं कारण आहे, असा माझा त्यांना प्रश्न आहे. आणि तुम्ही जे मला म्हणतात की यावेळेस का बरं पराभव झाला, तर तुम्हाला सांगू इच्छितो की मोठ्या प्रमाणामध्ये यावेळेस प्रशासन आणि शासन दोघांनी एकत्र येऊन संपूर्ण महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये काहीतरी फ्रॉड करून हे निवडणूक जिंकलेली आहे. मी तुम्हाला सांगतो आहे, मी विश्वासाने सांगतो आहे. मुस्लिम आणि दलित बेल्ट सोडून जे उरलेले जे OBC जे मतदान केंद्र आहे किंवा बूथ आहे त्या मतदान केंद्रावर 100च्या ॲव्हरेजमध्ये माझं म्हणणं असं आहे की यांनी 100 मतं प्रत्येक बूथवर बोगस मतदान केलेलं आहे. आता मतदान बोगस करण्याचे फार वेगवेगळे प्रकार असू शकतात. त्यापैकी मी तुम्हाला सांगतो आहे की लाडली बहिणाच्या नावाने आणि मोठ्या प्रमाणामध्ये विशेषतः महिलांना यांनी बोगस मतदान करायला लावलं आहे. कधी एखाद्या विचार करून बघा, दुपारी 3च्या नंतर 3 ते 5च्या सुमारास प्रत्येक मतदान केंद्रावर मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी झाली. आणि ही गर्दी जेव्हा मी माहिती घेतली माझ्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून, तर असं लक्षात आलं की ही गर्दी आपली स्थानिक नसून बाहेरचे लोकांना दिसतात आहे, अननोन लोक दिसतात आहे. तेव्हा त्याच दिवशी मला शंका आली. परंतु मी म्हटलं त्या कदाचित आपला अंदाज किंवा आपलं कार्यकर्त्यांचं दुर्लक्ष होत असेल आहे. प्रत्येकच मतदाराला ओळखतं असा भाग नाही. परंतु त्या दिवशी संपूर्ण दक्षिण नागपुरामध्येच आणि माझं तर म्हणणं आहे की पूर्ण नागपुरात आणि महाराष्ट्रामध्ये यांनी बाहेरचे लोक आणून फिजिकली बोगस मतदान केलेलं आहे. जसं की नागपूरपासून गोंदियापर्यंतचं जितके काही मतदारसंघ जे येतात पूर्व विदर्भ जिल्हा आपण म्हणतो, या ठिकाणी छत्तीसगडमधनं लोक आणून यांनी या भागामध्ये मतदान केलेलं आहे. मध्य प्रदेशमधनं लोक आणून यांनी सावनेर, काटोल, अमरावती, अकोला या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लोक बाहेरचे आणून यांनी ते बोगस मतदान केलेलं आहे. नंदुरबार, धुळे, नाशिक, मालेगाव त्या भागामध्ये गुजरातचे लोक कदाचित त्यांनी महाराष्ट्रामध्ये आणून प्रत्येक मतदान केंद्रावर 100 ते 150 मत यांनी बोगस मतदान केलेलं आहे. जवळपास 2-250 बूथ जरी पकडले ते 20 ते 25 हजाराचा फरक निघतो. आणि तुम्ही प्रत्येक मतदारसंघाचा एक रेशो बघा, यांचं जिंकण्याचं किंवा महाविकास आघाडीचा उमेदवाराचा विजयाचा फरक बघा. यांचे लोक लाख मताच्या वर ते येतात आहे आणि महाविकास आघाडीचे जे निवडून येतात आहे ते 200 पासून तर 5-6 हजारापर्यंतचा फरकाने निवडून येऊन राहिलेला आहे. आणि प्रत्येक मतदारसंघामध्ये बॅलेटवरती महाविकास आघाडीचा प्रत्येक उमेदवार समोर आहे. EVMच्या माध्यमातून हे लोक पुढे गेले. हे सगळ्या ह्या गोष्टी ज्या आहे कुठेतरी शंका निर्माण करत असतं आणि हे शंकेला कुठेतरी आपण वाचा फोडायला पाहिजे. आणि म्हणूनच मी हे जे 5% EVM मशीनचं चेकअप करता मी अधिकृत पैसे भरून मागणी केली आहे. बघू आता त्यामध्ये का निघतं हे आता बघूया.